तर याच्यातले प्रॉब्लेम्स सुरू करूया. एक्सरसाइज 3.3 त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम. आणि असं सांगितलेलं आहे, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. मग त्याच्यामधला फर्स्ट प्रॉब्लेम, साइन इनव्हर्स ऑफ 1/2. याची आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची आहे. मग याच्यासाठी आपल्याला ते जे टेबल दिलेलं होतं इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी, त्याच्यामध्ये त्याची रेंज, डोमेन वगैरे सगळं दिलेलं होतं, ते आपल्याला लागेल या ठिकाणी. तर इथं ते टेबल पण इथं घेतलेलं आहे. मग इथं फंक्शन आहे साइन इनव्हर्स ऑफ 1/2. याचा अर्थ आपल्याला हे बघावं लागेल. मग इथं जी व्हॅल्यू येते, याची जी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच जी आहे ती इथं आहे. त्यामुळे हे जरा व्यवस्थितपणे लक्षात ठेवावं लागेल. आपल्याला ते त्याच्यामध्ये यूज करावं लागेल. त्यामुळे जरा काळजीपूर्वक ते जरा बघा. आता इथं मी पहिल्यांदा ते फंक्शन कन्सिडर करतोय. assume that y equal to साइन इनव्हर्स ऑफ 1/2 हे मी कन्सिडर करतोय. आता साइन इनव्हर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच जी आहे ती सांगावी लागेल. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ऑफ साइन इनव्हर्स एक्स इज, इथं जे रेंज मध्ये जे दिलेलं आहे ते मांडायचं. तिथं काय होते, सेव्ह होईपर्यंत जरा प्रॉब्लेम येतो त्याचा. इज -π/2 टू π/2 हे तुम्हाला या टेबल मधून घ्यावं लागेल. मग तिथून पुढे आपलं काम जे आहे ते आपण कंटिन्यू करायचं आहे. मग याच्यावरून y इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 1/2 घेतले तर तिथे येणार साइन y इज इक्वल टू 1/2 येणार. आपल्याला या पद्धतीचं साइन रेशो हा कुणासाठी माहिती आहे, साइन 30 साठी. मग इथं तुम्हाला y इक्वल टू π/6 मिळणार. हे π/6 या रेंज मध्ये येते का नाही हे कन्फर्म करायचं आणि तिथं लिहायचं ते. therefore प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनव्हर्स 1/2 इज π/6 हे त्याचं फायनल आन्सर आहे. हे फर्स्ट एक्झाम्पल त्याच्यातलं. दुसरं एक्झाम्पल बघा काय आहे. तर त्याला घेऊया पुढं. आपण काम झालं इथलं. सेम त्याच पद्धतीनं पुढे कंटिन्यू करायचं आहे. सेकंड एक्झाम्पल त्याच्यातलं, y इक्वल टू कोसेक इनव्हर्स ऑफ 2 हे कन्सिडर करतो. y इक्वल टू कोसेक इनव्हर्स ऑफ 2 म्हणजेच याला तुम्ही साइन इनव्हर्स मध्ये असं मांडू शकताय. साइन इनव्हर्स 1/2 आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोसेक इनव्हर्स एक्स इज इक्वल टू साइन इनव्हर्स 1/x. आत्ताच आपण सोडवले हे उदाहरण. हे बघा इथे साइन इनव्हर्स 1/2 ची व्हॅल्यू येते π/6. मग इथं तेच आहे, साइन इनव्हर्स 1/2च आहे. याची सुद्धा प्रिन्सिपल व्हॅल्यू काय येणार, π/6 येणार. तुमचं तुम्ही हे सोडवून घ्या, काय याच्यात विशेष नाही आहे जास्त. त्याच्या पुढचं सेक्शन, पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. ते आहे y इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ -1.
आता टॅन इनव्हर्स साठी जी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आहे ती माहिती पाहिजे. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच फॉर टॅन इनव्हर्स एक्स इज मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू, हे या पद्धतीनं आहे. मग आता इथं या रेंजमध्ये बसणारी व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. आता हे कसं होणार बघा, याला इकडे घेतोय. टॅन इनव्हर्स वाय इज इक्वल टू -1. Therefore, tan inverse y is equal to minus tan pi by 4. मग इथं थांबा 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 घोळ झाला. इथे इनव्हर्स नाही येणार. एक मिनिट एक मिनिट. हे इनव्हर्स इथं नाही येणार, कारण ह्याला काय केलंय बघा, हे टॅन इनव्हर्सचं टॅन इकडे घेतले, त्यामुळे इथं टॅन वाय येणार. बघा परत एकदा, हे टॅन इनव्हर्स इकडे घेतोय म्हणजे हे टॅन वाय इक्वल टू -1 होणार. म्हणजेच टॅन वाय इक्वल टू मायनस टॅन पाय बाय 4. याला मी असं मांडून घेतोय आता, टॅन वाय इक्वल टू टॅन ऑफ -π/4. हे तुम्ही वापरू शकताय, कारण टॅन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा येते, ते इथं वापरलं. मग याच्यावरून मला व्हॅल्यू मिळणार y इक्वल टू -π/4. ही व्हॅल्यू या रेंज मधली आहे, चेक करा. त्यामुळे हे याचं करेक्ट आन्सर येईल. देअरफॉर शेवटी वाक्य लिहूया त्याचं, प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ tan inverse of -1 is -π/4. हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू tan इनवर्स ऑफ -√3. आता सोडवलं त्या पद्धतीनेच घ्यायचं आहे याला. tan y इक्वल टू -√3 हे असं येणार. मग याच्यावरूनच tan y इक्वल टू -tan 60 म्हणजे tan π/3 येणार. परत इथं tan y इक्वल टू tan ऑफ -π/3 येणार. याच्यावरून y इक्वल टू -π/3 येणार. याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय आहे? प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच सेव्ह होत नाही लवकर. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच फॉर tan इनवर्स x इज किती येते? -π/2 टू +π/2. त्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू या रेंज मधलीच व्हॅल्यू आहे. देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स ऑफ -√3 इज -π/3. हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्याच्या पुढचं एक्झाम्पल घेऊया आता. ते आहे साइन इनवर्स ऑफ 1/√2.
साइन इनव्हर्स ऑफ 1/√2. मग हे साइन इनव्हर्स आहे, त्यामुळे त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच पहिल्यांदा ती सांगावी लागेल. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच फॉर साइन इनव्हर्स एक्स इज -π/2 टू +π/2. आता याचं पुढे सिम्प्लिफिकेशन करूया. साइन y इक्वल टू 1/√2 येणार. म्हणजे साइन y इक्वल टू हे साइन π/4 होणार. याच्यावरून y इक्वल टू π/4 which belongs to -π/2 to +π/2. Therefore, principal value of sine inverse of 1/√2 is π/4. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे y इक्वल टू cos इनवर्स ऑफ -1/2. आता याच्यावरून आता कॉस इनव्हर्सची आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ही माहिती पाहिजे. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच फॉर cos इनव्हर्स x इज 0, π ही आहे. आता याच्यावरून पुढे सिम्प्लिफिकेशन बघा कसं होणार. cos y इक्वल टू -1/2 येणार. देअरफॉर cos y इक्वल टू मायनस, तर इथं तुम्हाला हे cos 60 घ्यावं लागेल, म्हणजे cos π/3. कारण cos π/3 ची व्हॅल्यू 1/2 आहे. आता याच्यामध्ये मात्र कॉस मायनस थिटा लिहिता येणार नाही, कारण वजा चिन्ह जात नाही इथं. मग इथं तुम्हाला काय करावं लागेल. कॉस y इक्वल टू कॉस पहिल्यांदा निगेटिव्ह येते सेकंड क्वाड्रंट मध्ये, म्हणजे तुम्हाला हे असं मांडावं लागेल या पद्धतीनं. देअरफॉर कॉस y इक्वल टू हे 3π - π असे बघा कशा पद्धतीनं आहे ते. देअरफॉर y इक्वल टू 2π/3 which belongs to 0, π. Therefore, principal value of cos inverse -1/2 is 2π/3. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इव्हॅल्युएट द फॉलोइंग. याची व्हॅल्यू फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता इथं त्यांनी एकूण 3 टर्म्स दिलेल्या आहेत. तिन्ही टर्म्स वेगवेगळ्या आहेत. अगदी सिंपल फॉर्मॅटमध्ये जर हे सोडवायचं म्हटलं तर बघा, टॅन इनव्हर्स 1 ते येते π/4 प्लस कॉस इनव्हर्स 1/2 ते येते π/3 आणि साइन इनव्हर्स 1/2 ते येणार π/6. मग याचा टोटल याचा लसावी जो आहे तो घेतोय 12. इथे येणार 3π
प्लस इथं येणार 4 पाय प्लस 2 पाय. त्यामुळे हे टोटल किती होणार? 9 पाय अपॉन 12 होणार. बघा, म्हणजेच इथं 3 पाय/4 हे त्याचं फायनल आन्सर येते. हे अगदी एका स्टेपमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकताय. पण आता आपल्याला हे असं करून नाही चालणार. आता आपल्याला हे अगदी व्यवस्थितपणे नियमानं सोडवावं लागणार. मग ही जे आता वरती आपण इथं जी प्रोसेस बघितली ही तुम्ही सीईटी साठी डायरेक्ट युटिलाइज करू शकताय. मात्र ज्या वेळेला बोर्ड पॅटर्न असेल त्याच्यामध्ये मात्र आपल्याला हे असं करून नाही चालणार. त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक टर्म लिहून घ्यावी लागेल. बघा कशा पद्धतीनं ऍडजस्ट करतोय एक 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 टर्म ते. Assume that tan inverse 1 is equal to अल्फा. मग आता याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच जी असेल ती पुढे तुम्हाला सांगावी लागेल. म्हणजे इथं जी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, बघा बरं, टॅन अल्फा इक्वल टू 1 येणार. मग याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच जी आहे ती राऊंडेड ब्रॅकेट्स मध्ये आहे. एक मिनिट, तर ती येणार आहे -π/2 टू π/2 हे असं येणार. म्हणजेच हे जे अल्फा मिळेल तुम्हाला, therefore tan अल्फा इक्वल टू tan π/4 येणार. therefore अल्फा इक्वल टू π/4 which belongs to, हे तुम्हाला पुढे आठवण येईल हे असं सांगावं लागेल. हे सांगणं आता महत्वाचं आहे याच्यामध्ये. दुसरी टर्म जी आहे ती आहे कॉस इनव्हर्स 1/2. assume that कॉस इनव्हर्स 1/2 इक्वल टू, इथं मी बीटा घेतोय. मग इथं त्याची रेंज तुम्हाला पुढे सांगावी लागेल. तर याची रेंज जी येते ती येते 0,π. ती या रेंज मधली व्हॅल्यू मला मिळाली पाहिजे. आता हे सोडवायचं, याचं येणार कॉस बीटा इज इक्वल टू 1/2 येणार. therefore cos बीटा इज इक्वल टू cos π/3 येणार. therefore बीटा इक्वल टू π/3 which belongs to 0,π. त्यामुळे हिथं एक तुम्हाला व्हॅल्यू मिळाली. आणि तिसरी जी कंडिशन आहे ती, तिसरी एक व्हॅल्यू अजून एक त्यांनी दिलेली आहे ती आहे assume that साइन इनव्हर्स ऑफ 1/2 त्याला मी घेतोय गॅमा. आता ज्या अर्थी हे साइन इनव्हर्स आहे त्या अर्थी हे परत एकदा तुम्हाला -π/2 पासून +π/2 आणि क्लोज्ड इंटरवल मध्ये कन्सिडर करावं लागेल. therefore साइन गॅमा इज इक्वल टू 1/2 येणार. साइन गॅमा इज इक्वल टू साइन 30 म्हणजे साइन π/6 येणार इथं. therefore गॅमा इक्वल टू π/6 which belongs to -π/2, π/2. मग तुमच्या ह्या तीनही टर्म्स आता आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. या तिघांची आता बेरीज परत एकदा मांडूया. therefore tan इनव्हर्स 1 प्लस कॉस इनव्हर्स 1/2 प्लस साइन इनव्हर्स 1/2 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा. दिस इज इक्वल टू अल्फा आपण फाइंड आउट केलेला आहे π/4, बीटा आहे π/3 आणि गॅमा आहे π/6. आता हे फक्त तुम्ही परत एकदा इथं सोडवायचं आहे. सोडवलंच आता आपण आणखी एकदा सोडवूया इथं.
याचा लसावी येणार आहे 12. त्यामुळे इथं येणार 3 पाय, इथं येणार 4 पाय, इथं येणार 2 पाय. 12 ना, 3 × 12, 12 6 2 12, बरोबर. 4 आणि 3, अरे काहीतरी बिघडलं परत. आणि याच्यात व्हॅल्यू बघा बरं, कुठली काय झाली का. 9 पाय येते. 9 पाय बेरीज चुकली इथं, हे असं येईल. मग याला 3 पाय डिव्हायडेड बाय 4, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथं कॉस इनव्हर्स आणि साइन इनव्हर्स असे दिलेले आहेत. assume that cos inverse 1/2 is equal to alpha and sin inverse 1/2 is equal to बीटा. तर दोन्ही एकत्र कन्सिडर करतोय. मग इथं कॉस इनव्हर्सची जी काही रेंज आहे ती इथं लिहितोय 0 to π. साइन इनव्हर्सची जी काही रेंज आहे ती आहे -π/2 टू +π/2. मग याच्यावरून कॉस अल्फा इक्वल टू 1/2 येणार. इथं येणार साइन बीटा इज इक्वल टू 1/2 येणार. कॉस अल्फा साठी कॉस मधली टर्म मांडली पाहिजे, ती येणार cos π/3 cos 60. साइन बीटा साठी साइन मधली टर्म घेतली पाहिजे, sin 30 म्हणजे π/6. देअर फोर अल्फा इक्वल टू π/3 विच बिलॉंग्स टू 0, π आणि बीटा इक्वल टू π/6 which belongs to -π/2, π/2 हे असेल. आता त्यांनी जी दिलेली टर्म आहे, therefore cos इनव्हर्स ऑफ 1/2 प्लस 2 टाइम्स आहे बरं का, 2 टाइम्स साइन इनव्हर्स ऑफ 1/2. दिस इज इक्वल टू कॉस इनव्हर्स 1/2 म्हणजे अल्फा येणार, प्लस 2 टाइम्स सेव्हिंग होते त्याच्यामध्येच रिस्टोर होते अल्फा, प्लस 2 टाइम्स साइन इनव्हर्स 1/2 म्हणजे बीटा. आता यांच्या व्हॅल्यूज बघा तयार केलेल्या आहेत आपण, त्या व्हॅल्यूज तेवढ्या फक्त आता तिथं वापरायच्या आहेत. सो दिस इज इक्वल टू अल्फा आहे π/3 प्लस 2 टाइम्स बीटा आहे π/6, म्हणजेच हे किती होणार, π/3 प्लस π/3 हे येणार 2π/3. हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. tan इनव्हर्स √3 मायनस सेक इनव्हर्स -2 असं दिलेलं आहे. आपण अल्फा आणि बीटा असं सेपरेट सेपरेट कन्सिडर करू. assume that tan इनव्हर्स √3 इज इक्वल टू अल्फा. मग इथं त्याची जी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आहे ती आहे -π/2 टू π/2 अँड सेक इनव्हर्स -2 आहे इथं. त्याला आपण काय कन्सिडर करूया, त्याला आपण असं करून घेऊया कॉस इनव्हर्स ऑफ -1/2 करूया आणि मग त्याला बीटा लिहूया. त्यामुळे तुम्हाला इथं पुढे रेंज आता कॉस इनव्हर्सची लिहावी लागेल. मग कॉस इनव्हर्सची रेंज येणार 0 to π. हे असं कन्व्हर्शन करून घेत चला, सोपं पडते. तीनच रेंज आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात ठेवावे लागतील. देअरफोर
टॅन अल्फा इक्वल टू रूट 3 येणार आणि कॉस बीटा इक्वल टू -1/2 येणार. मग याच्यावरून टॅन अल्फा इक्वल टू इथं tan 60 घ्या म्हणजे tan π/3 अँड इथं कॉस बीटा इक्वल टू आता इथं मायनस cos 30 घ्यावं लागेल इथं पण म्हणजे कॉस 60 घ्यावं लागेल π/3 कारण cos 30 √3/2 येते, cos 60 1/2 येते. आता इथलं काम बऱ्यापैकी झालेलं आहे इकडनं, त्यामुळं आता इथलं एक काम तेवढं आवरून घेऊ, मग दोघांच्यासाठी दोन्ही व्हॅल्यूज या रेंज मधल्या आहेत असं आपण सांगूया तिथं. मग इथं आपल्याला लिहिताना मात्र कॉस बीटा इक्वल टू हे मायनस साइन जर काढायचं असेल तर इथं तुम्हाला हे असं करून घ्यावं लागेल, पाय मायनस थिटाची अरेंजमेंट. देअरफॉर कॉस बीटा इक्वल टू येणार कॉस 3π मायनस पाय म्हणजे 2π/3 हे असे येणार. म्हणजेच इथं अल्फा इक्वल टू π/3 which belongs to -π/2 π/2 असं एक येईल आणि बीटा इक्वल टू 2π/3 which belongs to 0, π हे असं येईल. आता त्यांनी जी समेशन विचारलेली आहे ती आता मांडून घेऊया. देअरफॉर tan इनवर्स ऑफ √3 प्लस sec इनवर्स ऑफ -2 दिस इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा. मग त्याच्यामध्ये अल्फा आहे π/3 प्लस बीटा आहे 2π/3. मग हे बघा बरं, छेद समान अंशांची डायरेक्ट बेरीज होईल. 2π प्लस पाय हे होणार 3π/3 म्हणजेच याचं फायनल आन्सर येणार इक्वल टू पाय. बघा हे कशा पद्धतीने येते ते. एक मिनिट, एक्झाम्पल जरा परत एकदा. प्लसच आहे ना मध्ये का मायनस? सॉरी मायनस आहे बघा. ठीक आहे, प्लसचं तर काढले, आता मायनसचं पण फाइंड आउट करूया. काय त्याच्यात एवढं, त्यांनी मध्ये मायनस दिले बरं का एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे, आता मायनसचं सोडवूया. सेक इनव्हर्स ऑफ -2 म्हणजे इथे येणार अल्फा मायनस बीटा येणार π/3 मायनस 2π/3 होणार. म्हणजेच याचं फायनल आन्सर येईल. हे विचारलेलं आहे, हे आपण एक्स्ट्राचं सोडवलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. दोन टर्म्स दिलेल्या आहेत, एक कोसेक इनव्हर्स कॉट इनव्हर्स मध्ये प्लस आहे, ऍडिशन करायची आहे त्यांची. ॲझ्युम दॅट कोसेक इनव्हर्स ऑफ -√2 इज इक्वल टू अल्फा. मग यालाच मी साइन इनव्हर्स मध्ये कन्व्हर्ट करतोय. साइन इनव्हर्स ऑफ -1/√2 इज इक्वल टू अल्फा हे असं करून घेतो याला. मग आता याच्यामध्ये आपल्याला याची रेंज, याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच जी आहे ती पुढे सांगावी लागेल. हे तेवढं आठवणीने लिहित चला. आता हे सिम्प्लिफाय करूया ह्याला. देअरफॉर साइन अल्फा इक्वल टू -1/√2 येणार. बघा समजतंय का? मग साइन अल्फा इक्वल टू -1/√2, मग 1/√2 साठी साइन रेशो आपल्याला माहिती पाहिजे. मग तो π/4 घ्यावा लागेल. देअरफॉर साइन अल्फा इक्वल टू मायनस साइन π/4 हे असं कन्सिडर करावं लागेल. देअरफॉर साइन अल्फा इक्वल टू
इथं मी असं लिहू शकतोय, साइन ऑफ -π/4 आणि अल्फा इक्वल टू, मला पहिली व्हॅल्यू इथे मिळेल -π/4 अँड इट बिलॉंग्स टू दिस प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. त्यामुळे एक व्हॅल्यू तर मला इथं मिळालेली आहे. आता दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, ते आहे कॉट इनव्हर्स √3. Now assume that cot inverse √3 is equal to बीटा. मग कॉट इनव्हर्सला मी टॅन इनव्हर्स मध्ये कन्व्हर्ट करून घेतोय. टॅन इनव्हर्स ऑफ 1/√3 असं कन्सिडर करावं लागेल ह्याला. मग याची रेंज जी काही टॅन इनव्हर्सची आहे ती रेंज येणार -π/2, π/2. ही त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच होईल. देअरफोर टॅन बीटा इक्वल टू 1/√3 म्हणजेच टॅन बीटा इक्वल टू, हे किती येणार, टॅन 30 येणार, टॅन π/6 येणार. देअरफोर बीटा इक्वल टू π/6 which belongs to -π/2 टू +π/2. हे या रेंज मधले. मग मला इथं दोन्ही व्हॅल्यूज आता मिळालेल्या आहेत. अल्फा आहे -π/4 आणि बीटा आहे π/6. आता त्यांनी जी व्हॅल्यू विचारलेली आहे ती मांडूया, म्हणजे ह्या दोघांची तिथं बेरीज त्यांनी विचारलेली आहे. बघा बरं सुरुवात कुठं होती त्याची. बघा इथं आहे, कोसेक इनव्हर्स -√2 आणि कॉट इनव्हर्स √3. देअरफोर कोसेक इनव्हर्स -√2 प्लस कॉट इनव्हर्स √3 दॅट इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा. मग अल्फाची व्हॅल्यू आहे -π/4, बीटाची व्हॅल्यू आहे π/6. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. 4 आणि 6 म्हणजे इथं 12 येणार छेदामध्ये. 12 येण्यासाठी इथं मला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. -3π प्लस इथं 2π घ्यावं लागेल. फायनल आन्सर येणार -π/12. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता प्रूव्ह दॅट सांगितलेलं आहे. प्रूव्ह द फॉलोइंग, इथं रिलेशन दिलेलं आहे. मग त्यातल्या एक एक टर्म्स पहिल्यांदा आपण लिहून घेऊया, नंतर LHS मध्ये त्या सगळ्या व्हॅल्यूज वापरून घेऊया. Assume that sin inverse -1/√2 is equal to अल्फा. साइन इनव्हर्स आहे, रेंज मांडा पुढे त्याच्या आठवणीनं. हे असे, हे आता सिम्प्लिफाय करूया. याला हे होणार साइन अल्फा इज इक्वल टू -1/√2 होणार. 1/√2 म्हणजेच हे पहिल्यांदा असेल साइन π/4, साइन 45 केलं याला. त्याच्यानंतर साइन अल्फा इक्वल टू, हे मायनस इथं पुढे देऊन टाकतोय, साइन -π/4 येणार. मग याच्यावरून अल्फा इक्वल टू -π/4 विच बिलॉंग्स टू -π/2, +π/2 हे असेल. ही एक व्हॅल्यू तयार झाली. दुसरी व्हॅल्यू आहे साइन इनव्हर्स √3/2 आहे, त्याला बीटा कन्सिडर करतोय.
assume that beta equal to sine inverse of रूट 3/2. इथं पण साइन इन्व्हर्सच आहे ते, त्यामुळे तुम्हाला त्याची रेंज परत एकदा तीच सांगावी लागेल. थांबावंच लागतं, इथं काही पर्यायच नाही माझ्याकडे दुसरा. -π/2 टू π/2 हे असेल. मग याच्यावरून साइन बीटा इक्वल टू √3/2 म्हणजेच साइन बीटा इक्वल टू येणार साइन 60 दॅट इज π/3. साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 आहे. देअरफॉर बीटा इक्वल टू π/3 which belongs to -π/2, प्लस π/2 हे असेल. तर मला त्या दोन्हीही व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता त्यांनी जी टर्म प्रूव्ह करायला विचारलेली आहे त्याचं LHS लिहून घेतोय. नाव LHS इक्वल टू काय टर्म सांगितलेली आहे त्यांनी, साइन इनव्हर्स ऑफ -1/√2 मायनस 3 टाइम्स साइन इनव्हर्स ऑफ √3/2. हे एक्झाम्पल आपलं. सो दिस इज इक्वल टू, याला आपण अल्फा कन्सिडर केलं होतं. अल्फाची व्हॅल्यू तयार आहे -π/4. ती इथं वापरूया. हे -π/4 मायनस 3 इंटू बीटा. बीटाची व्हॅल्यू आहे π/3. आता इथं बघा, हे डायरेक्ट इथं कॅन्सलच होईल. मग 3 ला 3 -π/4 -π कसं होणार, हे वेगळंच काहीतरी येते. ठीक आहे, आपण याचं सोडवूया. याच्यात हे चेंज करावं लागणार बहुतेक. सांगतो, एक मिनिट फक्त. हे मायनसला हे सॉरी, हे तर 3 ला 3 कॅन्सल होईल. हे किती येणार बघा, -π/4 -π येणार. हे म्हणजे हे टोटल किती होते, 4 इंटू -π म्हणजे -π -4π -5π/4 येते हे. आता त्यांनी जे RHS विचारलेलं आहे ते बघा. त्यांनी हे विचारले, घेऊया आपण तिथे शेजारी आणि मग किरकोळ एक चेंज सांगतो, त्याच्यानंतर येते का बघा उत्तर त्याचं. हे आपलं एक्झाम्पल आहे. आता इक्वल टू -3π/4 आलं पाहिजे हे, तर इथं ते येत नाही. काय येत नाही, आपण इथं पूर्ण सोडवलेलं आहे व्यवस्थित, त्याला अगदी काही प्रॉब्लेम नाही आपल्या सोडवण्यामध्ये. पण यांचं झालंय काय, हे जे -π/2 आहे हे मायनस नको आहे, इथं इथं प्लस पाहिजे. जर इथं तुम्ही प्लस घेतलं तर हे कसं होते बघा. याची व्हॅल्यू डायरेक्ट येणार π/4. बघा, चेंज करून घेतोय ते, -3 इंटू π/3 येणार इथं. हे बरोबर आहे, ह्याची काही चूक नाहीये. हे मायनस साईन इथं नको आहे. आता बघा पुढं काय होईल, हे 3 ला 3 कॅन्सल होईल, म्हणजे येणार π/4 -π येणार. म्हणजेच हे किती होते, 4 ने इकडे मल्टिप्लाय करा, π -4π डिव्हायडेड बाय 4 दॅट इज इक्वल टू -3π/4. आता हे बरोबर RHS आलं. याचा अर्थ या प्रॉब्लेम मध्ये इथं मायनस नको आहे, इथं प्लस पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल. आता याच्यामध्ये आपल्याला हे प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे
साइन इनवर्स ऑफ -1/2 कॉस इनवर्स ऑफ -√3/2 ह्या दोन टर्म्सची ऍडिशन आणि ते सोडवून एवढे येते हे सिद्ध करायचं आहे. मग तीन टर्म्स आहेत एकूण, अल्फा बीटा गॅमा कन्सिडर करू, त्यांच्या व्हॅल्यूज सेपरेट फाइंड आउट करूया आणि मग नंतर LHS आणि RHS चेक करूया. Assume that sine inverse of -1/2 is equal to अल्फा, लगेच त्याची इथं पुढे रेंज -π/2 टू +π/2 ही त्याची रेंज. therefore sin अल्फा इक्वल टू -1/2 येणार, म्हणजेच sin अल्फा इक्वल टू -sin π/6. त्याच्यावरून तुम्ही sin अल्फा इक्वल टू हे असं लिहू शकताय, sin of -π/6. therefore alpha equal to -π/6 which belongs to -π/2 comma +π/2 ही एक व्हॅल्यू तुम्हाला इथं मिळालेली आहे. दुसरी व्हॅल्यू आहे कॉस इनव्हर्स ऑफ -√3/2, त्याला आपण बीटा कन्सिडर करू. assume that cos inverse of -√3/2 this is equal to बीटा. आता हे कॉस इनव्हर्स आहे म्हणजे इथे येणार 0 to π या रेंज मध्ये येणार. therefore cos बीटा इक्वल टू -√3/2. therefore cos बीटा इक्वल टू मायनस कॉस 60 येणार आहे, मायनस कॉस π/6 अशी व्हॅल्यू त्या ठिकाणी येईल. आता इथं मात्र कॉस मायनस थिटा लिहिता येणार नाही, मग तुम्हाला इथं काय करावं लागेल, कॉस बीटा इक्वल टू कॉस π-π/6 असं करून घ्यावं लागेल, म्हणजे मग तो अँगल बरोबर ऍडजस्ट होईल, मायनस साइन पण त्याच्यामध्ये ऍडजस्ट होईल. therefore कॉस बीटा इक्वल टू हे सिम्प्लिफाय करा, 6π - π हे असेल कॉस 5π/6 येणार. याच्यावरून बीटा इक्वल टू 5π/6 which belongs to 0 to π हे असेल. ही मिळाली तुम्हाला दुसरी व्हॅल्यू. आता याची थर्ड व्हॅल्यू, अजून एक टर्म आहे त्याच्यात, त्याला आता आपण कन्सिडर करूया. assume that ती टर्म आहे कॉस इनव्हर्स ऑफ -1/2 दॅट इज इक्वल टू अल्फा बीटा झालेला आहे आपलं, त्याला मी गॅमा कन्सिडर करतोय. मग आता इथं परत एकदा कॉस्टच आहे, त्यामुळे 0 to π हेच येणार आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच त्याची. हे कॉस इनव्हर्सला पलीकडे पाठवा, म्हणजे हे होणार कॉस गॅमा इक्वल टू -1/2. therefore कॉस गॅमा इक्वल टू 1/2 साठी येणार कॉस 60 म्हणजेच π/3. परत एकदा इथं पाय मायनस थिटा ही अरेंजमेंट करून घ्या, म्हणजे मायनस साइन निघून जाईल इथून, असेल. therefore cos gamma equal to cos 3π - π ते येणार 2π/3. therefore gamma equal to 2π/3 येणार, रेंज येणार 0 to π. या रेंजमध्ये ते बसते का नाही ते बघा, बसतात ह्या सगळ्या व्हॅल्यूज. आता त्यांनी जे LHS दिलेलं आहे ते लिहून घेऊया आणि बरोबर RHS येते किंवा नाही आपण चेक करूया. LHS इक्वल टू
LHS ला दोन टर्म होत्या, साइन इनव्हर्स ऑफ -1/2 प्लस कॉस इनव्हर्स ऑफ -√3/2. यांना आपण अल्फा आणि बीटा कन्सिडर केलं होतं. अल्फा प्लस बीटा व्हॅल्यूज बघा कुठं आहेत त्या. अल्फाची व्हॅल्यू आहे -π/6, बीटाची व्हॅल्यू आहे 5π/6. -π/6 प्लस 5π/6. तर दोघांचाही छेद समान, त्यामुळे अंशांची डायरेक्ट वजाबाकी. 5π - π हे होणार 4π/6. इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन होईल. 2×2 = 4, 2×3 = 6, म्हणजेच हे किती येते, 2π/3 येते. मग 2π/3 म्हणजेच कोण आहे, गॅमा आहे. आणि गॅमा कोण आहे ते बघा, ते RHS ची टर्म आहे. इथं आहे बघा, गॅमा इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ -1/2. दिस इज इक्वल टू cos inverse of -1/2, that is equal to RHS. त्यामुळे इथं तुम्ही या पद्धतीनं हे प्रूव्ह करू शकताय.